लग्नाचा आमिष दाखवत संबंध प्रस्थापित करून गर्भपात केल्याप्रकरणी वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 27 वर्षाच्या मुलीने तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली आहे। 6 वर्षांचा मुलगा असलेली तरुणी पतीपासून विभक्त राहते। सोलापुरात डीजेच्या तालावर नाचताना एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे। अमरावतीच्या गुलिस्तान नगर मोरबाग महावीर कॉम्प्लेक्स परिसरात प्लास्टिक जप्तीची मोठी धडक कारवाई करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने राबवलेल्या या विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आलं। महानगरपालिकेने सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांना पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करण्याचे आवाहन केले। अमरावतीमधील महिला कॉन्स्टेबल हत्या प्रकरणी आतापर्यंत 4 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत। गळ्या दाबणाऱ्या दोघांसह आता पतीच्या प्रेयसीला अटक करण्यात आली आहे। राज्य राखीव दलात कार्यरत असलेल्या पोलीस पतीनेच 65 दिवसांपासून पोलीस पत्नीच्या हत्येचा कट रचला होता। जळगाव महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय घोलप यांचं जन्म दाखल्यात फेरफार प्रकरण अंगलट आलेलं आहे। पत्नीच्या जागी पती काम करत असल्याच्या प्रकरणात आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी त्यांना निलंबित केलंय। सहकारी महिला अधिकाऱ्याचा लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणात देखील डॉक्टर विजय घोलप यांच्यावर टांगती तलवार कायम आहे। एक सविस्तर बातमी। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय। राजकारणात एकनाथ शिंदे यांच्यासारखा माणूस मी कधीही पाहिला नाही। कणानंतर दुसरा दानशूर माणूस म्हणजे एकनाथ शिंदे आहेत असं जानकर म्हटलेत। माळशिरस येथील होलार समाजाच्या मेळाव्यात जानकर बोलत होते। एकनाथ शिंदे साहेबांसारखा एक राजकारणामध्ये असा माणूस होईल का नाही। मी वेगळ्या पक्षामध्ये जरी असलो तरी राजकारणामध्ये असा माणूस मी माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पाहिला नाही। जे पराजयाच्या 20 वर्ष म्हणजे 4 निवडणुका माझ्या झाल्या। अनेक राज्यकर्ते अनेक मुख्यमंत्री मी पाहिले असतील, पण कर्णानंतर इतका दानशूर मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत। आता एक मोठी बातमी। वसईच्या माजी पालिका आयुक्तांची तब्बल 10 तास चौकशी करण्यात आलेली आहे। वसई विरारमधील 41 अनधिकृत इमारत प्रकरणी हा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। गेल्या आठवड्यात ईडीनं चौकशीसाठी त्यांना समन्स बजावलं होतं। अनधिकृत बांधकाम प्रकरणी भूमिका बजावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर वसईच्या माजी पालिका आयुक्तांची तब्बल 10 तास चौकशी करण्यात आलेली आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोट्या गीतेचे नवनवीन कारण खरं तर समोर येत आहेत। विधानसभा निवडणुकीत गोट्या गीते यानं ईव्हीएम मशीनवर मतदान करताना स्वतःचा लाईव्ह व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर पोस्ट केला। एकीकडे आदर्श आचारसंहिता आणि गोपनीयतेचा भंग म्हणून सर्वसामान्यांवर गुन्हे दाखल होतात, मात्र गीतेसाठी परळीत वेगळा नियम आहे का? त्या अधिकाऱ्यांनी व्हिडिओ काढताना त्याला रोखलं का नाही असे सवाल उपस्थित होत आहेत। मोबाईल मतदान केंद्रात घेऊन जाण्यास काही ठिकाणी बंदी, मोबाईल सोबत असेल तरी चित्रण करता येत नाही असं असताना देखील हा व्हिडिओ काढून खरं तर लगेच पोस्ट त्यानं केलं। तसंच परळीमध्ये अशाच पद्धतीनं गुंडागिरी करून मतदान झालं का असाही सवाल उपस्थित होतोय। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। डीएन नगर ते दहिसर पूर्व मेट्रो 2A आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो 7 मार्गिकेवरून आतापर्यंत 20 कोटी प्रवाशांनी प्रवास केला। ही मेट्रो 2 एप्रिल 2022ला सुरू झाल्यानंतर 39 महिन्यांनी हा टप्पा गाठलेला आहे। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गणेश विसर्जन काळात ज्याप्रमाणे वाहतुकीचं नियोजन केलं जातं तसंच नियोजन बाप्पाच्या आगमन प्रसंगी देखील करावं अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं पोलीस आयुक्तांकडे केली आहे। शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेमध्ये विषबाधेचे प्रकार घडल्याचं अनेकदा समोर आलंय। या घटना टाळण्यासाठी शासनानं प्रत्येक शाळेसाठी कृती आराखडा नुकताच जाहीर केलाय। यात शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। 31 मार्च 2025च्या अखेरीस भारताचं दरडोई कर्ज वाढून 1,32,000 रुपयांवर गेलं असून प्रत्येक नागरिकावरील आर्थिक ताण लक्षणीयरित्या वाढलेला आहे, तर परतफेडीचा खर्च नियंत्रणात आणण्याची गरज आहे।
मुंबईत रात्री उशिरापर्यंत गणेश भक्त दर्शनासाठी येतात आणि त्यामुळे गणेश भक्तांसाठी लोकल आणि मेट्रो सुरू ठेवण्यासंदर्भात रेल्वे आणि मेट्रो प्रशासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांपासून मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ झालेली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत इथून 1,36,00,000 लोकांनी प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्रशासनानं दिली आहे. इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाच्या पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये महाविद्यालय मिळालेल्या 32,650 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहेत. त्यात पहिल्या फेरीमध्ये अर्ज गोठवलेल्या 15,852 विद्यार्थ्यांपैकी 15,710 विद्यार्थ्यांनी त्यांना वाटप केलेल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलाय. दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा सुरू आहे. महापालिकेनं 3,133 दुकानं आणि आस्थापनांवर कारवाई करत आतापर्यंत तब्बल 1,98,00,000 दंड वसूल केलाय. शिवाय नियम मोडणाऱ्या दुकानांवर दंडात्मक कारवाई तसंच न्यायालयीन प्रक्रियेला देखील सामोरं जावं लागणार आहे. ओपेक देशांनी कच्च्या तेलाचं उत्पादन दररोज तब्बल 5.47 लाख बॅरलनं वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची उपलब्धता वाढून पेट्रोल डिझेलसह पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ट्रेनची संख्या, मुंबईमध्ये येणाऱ्या ट्रेनची व्यवस्था करण्यात येते आणि त्यासाठी संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यात येतोय. नाशिक आणि आसपासच्या स्थानकांमधील सेवा सुविधांसाठी 1100 कोटी रुपये खर्च होणार असल्याचं भारतीय रेल्वेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी सांगितलं. आरबीआय रेपो दरात आणखी 0.25% कपात करेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. तत्पूर्वी या वर्षीच 3 वेळा मिळून 1% दर कपात आधीच झालेली आहे. सध्या रेपो दर हा 5.50% असून त्यात आणखी कपात झाली तर गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. ग्राहकांना यामुळे आर्थिक दिलासा मिळू शकतो. पुण्यातून आता एक मोठी बातमी. पुण्यातील हडपसर परिसरात कोयता गँगचा धुडगूस पुन्हा पाहायला मिळालाय. हडपसरमधील 17.5 नळी इथे टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली. गावगुंडांनी वाहनांसह काही दुकानांमध्ये जाऊन तोडफोड केली. हातात कोयते घेऊन परिसरात दहशत माजवण्यासाठी वाहनांची आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. हडपसर पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेतला जातोय. जळगाव शहरात मध्यरात्रीच्या वेळी मंदिरांचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी 2 मंदिरांमधून चांदीच्या पादुका, मूर्ती, दानपेटीतील रक्कम आणि इतर साहित्य चोरून नेलं. तर तिसऱ्या मंदिरात त्यांच्या हाती काहीच न लागल्यानं तिथून पेन ड्राईव्ह चोरून नेला. याशिवाय बाहेर गावी गेलेल्यांकडे घरफोडी केली. ही घटना मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास रायसोनी नगरात घडली आहे. एकाच रात्री 4 ठिकाणी चोरी झाल्यानं परिसरातील नागरिक भयभीत झालेले आहेत. रायसोनी नगरमध्ये श्री गजानन महाराज मंदिराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी 700 ग्रॅम चांदीच्या पादुका, गणपतीची 1.5 फुटाची धातूची मूर्ती तसंच दानपेटीतील रक्कम चोरून नेली. गेल्या अनेक दिवसांपासून ही दानपेटी उघडलेली नव्हती आणि त्यामुळे रक्कम किती होती हे नेमकं कळू शकलेलं नाहीये. मंदिर आणि घरामध्ये चोरी करणारे 4 जण हे इतर राज्यातील असण्याची शक्यता वर्तवली जाते. अहिल्यानगर शहरातील मुख्य बाजारपेठेतल्या दुकानावर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकला. काल रात्रीच्या घटनेत लाखोंचा ऐवज लंपास करण्यात आलाय. दुकानाचं शटर उचकटून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. यावेळी कपडे आणि रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. या घटनेचा संपूर्ण प्रकार दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये 2 ते 3 चोरटे चेहऱ्यावर मास्क घालून दुकानात शिरताना आणि दागिने चोरून पळ काढताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात. धाराशिवच्या वैद्यकीय महाविद्यालयातील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. डॉक्टरच्या गळ्यावर शस्त्र ठेवत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. संबंधित व्यक्ती रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी असल्याचं समोर आल्यानंतर त्याचं निलंबन करण्यात आलं. बुलढाण्यामध्ये 2 जण हातात शस्त्र घेऊन आपल्या दुचाकीवर फिरत रील बनवत होते. हा रील व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. जळगाव MIDC मधील बॅटरी कंपनीतून धातूच्या प्लेट्स चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. या चोरट्यांकडून पोलिसांनी 327 किलो वजनाच्या धातूच्या प्लेट्ससह चोरीसाठी वापरलेली रिक्षा देखील पोलिसांनी जप्त केल्या. आता एक मोठी बातमी. जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सलग 5व्या दिवशी देखील चकमक सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे. तर चकमक झालेल्या भागातून आतापर्यंत एक बॉडी हस्तगत करण्यात आली आहे. दरम्यान 4 ते 5 दहशतवाद्यांना जवानांनी घेरलं असून त्यांच्यावर गोळीबार सुरू आहे आणि सूत्रांच्या माहितीनुसार या लष्करी कारवाईत आतापर्यंत सैन्यानं 6 जवान जखमी झालेले आहेत.
चकमक झालेल्या स्थळावर एक गुहा सापडली आहे. तिथून 12 चिनी ग्रेनेड, दारुगोळा, चिनी पिस्तूल यांच्यासह अनेक साहित्य जप्त करण्यात आले.